दिवस होता 31 डिसेंबर 2021चा. संपूर्ण मुंबई नवीन वर्षाची सुरुवात करण्यामध्ये आणि 2021ला बाय बाय बोलण्यामध्ये व्यस्त होती. परंतु याच मुंबईमध्ये राहणारी एक 19 वर्षाची मुलगी जिचं नाव जान्हवी, ह्याच्यासाठी हा दिवस थोडासा जास्तच महत्त्वाचा होता. कारण 31 डिसेंबरला जान्हवीच्या बाबांचा पण वाढदिवस होता. तसेच जान्हवीच्या अजून एका मित्राने 31 डिसेंबरची म्हणजे नवीन वर्षाची एक पार्टी ठेवलेली होती. इथेपर्यंत सर्व ठीक होतं. परंतु 1 जानेवारी 2022 रोजी सकाळी 5 वाजता जान्हवीच्या बाबांना एक कॉल येतो आणि सर्व काही बदलून जातं. जान्हवीच्या बाबांना समजते की जान्हवीच्या शरीरावरती जवळजवळ 48 वार केलेले आहेत. तिच्या डोक्याची कवटी फुटलेली आहे. तर अशा त्या पार्टीमध्ये कोणत्या घटना घडलेल्या होत्या आणि हे सर्व करण्यामागे जिम्मेदार कोण होतं, हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणार ना, तुमच्या काळजाचे ठोके वाढणार. तर ती संपूर्ण घटना काय आहे हे जाणून घेण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण याच्यानंतर अशाच प्रकारच्या केसेस वेगवेगळ्या असतील, रहस्यमयी घटना असतील, अशा प्रकारचे व्हिडिओज आपण या चॅनलवरती अपलोड करणार आहे. तर ही घटना आहे मुंबईतील खार भागात राहणाऱ्या एका 19 वर्षाच्या मुलीची, जिचं नाव जान्हवी कुकरेजा. तिच्या बाबांचं नाव होतं प्रकाश कुकरेजा. आणि जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं की 31 डिसेंबरला जान्हवीच्या बाबाचा पण वाढदिवस होता. त्यामुळे जान्हवीच्या घरी कुटुंबियांनी एक छोटीशी पार्टी ठेवलेली होती. या पार्टीमध्ये ना त्यांच्या घराशेजारचे काही थोडेसे लोक आलेले होते. तसेच जान्हवीच्या लहानपणीचे पण काही थोडेसे मित्र आलेले होते. आणि याच्यामध्ये जे 2 खास मित्र होते ते होते जान्हवीचे लहानपणापासूनचे मित्र. एकाचं नाव होतं श्री जो धनकर आणि दुसऱ्याचं नाव होतं दिया पडळकर. तर त्यांच्या कुटुंबियांनी जी पार्टी ठेवलेली होती त्याचा केक कटिंगचा कार्यक्रम सायंकाळी 7 वाजताच पूर्ण होतो. आणि जान्हवीचा अजून एक मित्र होता, तो पण मुंबईतील खार भागात भागवती हिल्स नावाच्या बिल्डिंगमध्ये राहत होता. खार भागातच राहत होता आणि तो पण जान्हवीचा एक खास मित्र होता. त्याचं नाव होतं यश आहुजा. तर यश आहुजाने पण एक नवीन वर्षाची पार्टी ठेवलेली होती, जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे. आणि जान्हवीला पण त्यामध्ये इन्व्हाइट केलेलं होतं. आणि त्या पार्टीचा टायमिंग होता रात्री 9 ते रात्री 11च्या दरम्यान. तर हे कळल्यावर जान्हवी काय करते, तिच्या घरची जी पार्टी होती 7 वाजता त्यांचा केक कटिंगचा कार्यक्रम वगैरे उरकते आणि त्या पार्टीमध्ये जाते या दोघांसोबत, दिया पडळकर आणि श्री जो धनकर यांच्याबरोबर. तेव्हा तिथे गेल्यावर त्यांना समजते की पार्टीची वेळ 9 वाजता बदलून रात्री 11 केलेली आहे. हे समजताच जान्हवी कुकरेजा परत तिच्या घरी येते. घरी थोडा वेळ थांबते आणि रात्री 11 वाजता परत त्या पार्टीमध्ये जायला निघते. आता तुम्ही हा विचार करत असणार की एवढ्या रात्री त्या पार्टीमध्ये जाण्याची गरजच काय होती. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या पार्टीमध्ये जवळजवळ ना 15 लोक येणार होते. दिया पडळकर, जान्हवी कुकरेजा आणि श्री जो धनकर यांच्या व्यतिरिक्त आणि 12 लोक येणार होते. आणि त्या 12 मधले पण ना 5 जे लोक होते ते जान्हवीच्या अपार्टमेंटमध्येच राहत होते, तिच्या मैत्रिणी. त्याचबरोबर श्री जो धनकर आणि दिया पडळकर हे तर जान्हवीचे लहानपणापासूनचेच मित्र होते. आणि या 15 मधील कित्येक जणांना जान्हवीचे आईबाबा पण ओळखत होते. त्यामुळे ती पार्टीमध्ये गेली. जान्हवी 11 वाजता पार्टीमध्ये जाते. मित्राबरोबर गप्पा शप्पा रंगतात, एन्जॉय करतात, मजा मस्ती करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की पार्टी 1 वाजताच समाप्त होणार होती. परंतु काही कारणास्तव पार्टीची वेळ थोडीशी वाढते आणि 1च्या नंतर पण पार्टी सुरू राहते. तर रात्री 1:30 वाजता जान्हवीचे बाबा जान्हवीला कॉल करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा जान्हवीचा कॉल बिझी येतो. त्याच्यानंतर जान्हवीचे बाबा तिला 2:30 वाजता पण कॉल करतात, पण तेव्हा ती पिकअप करत नाही, म्हणजे कॉल रिसीव करत नाही. त्याच्यानंतर 3:30ला ती कॉल करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा पण ती कॉल पिकअप करत नाही. तर जान्हवीच्या बाबांना काय वाटतं की कोणत्या तरी मैत्रिणींसोबत जाऊन त्यांच्या घरी वगैरे झोपले असेल. परंतु 1 जानेवारी 2022 रोजी पहाटे 5 वाजता जान्हवीच्या बाबांना एक कॉल येतो. जान्हवीच्या बाबांना वाटतं कोणतरी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी कॉल केला असेल एवढ्यात सकाळी सकाळी. पण जेव्हा ती कॉल उचलतात ना, त्यांच्या पायाखालची जमीनच निसटून जाते. त्यांना समजते की जान्हवीचा खून झालेला आहे. तिच्या शरीरावरती जवळजवळ 48 वार झालेले आहेत. त्याचबरोबर तिची कवटी तुटलेली आहे. तर हा फोन केला होता दिया पडळकरच्या बाबांनी. म्हणजे दिया पडळकर मी तुम्हाला जसं पहिल्यांदा सांगितलं होतं, जान्हवीची लहानपणीची मैत्रीण होती. तिच्या बाबांनीच कॉल केलेला होता. आणि ते जान्हवीच्या बाबांना सांगतात लवकरात लवकर खार पोलीस स्टेशनमध्ये या. तर जान्हवीचे बाबा त्यांना विचारतात, मला हॉस्पिटलऐवजी पोलीस स्टेशनला का बोलवत आहेत. तर ते बोलतात एवढा वेळ नाही, तुम्ही खार पोलीस स्टेशनला या, त्याच्यानंतर तुम्हाला समजेल. तर ते पोलीस स्टेशनमध्ये जातात. तिथे सर्व कागदी जे कारवाई असते ती पूर्ण करतात. त्याच्यानंतर जान्हवीचा पोस्टमार्टम केला जातो. पोस्टमार्टम नंतर जान्हवीचा जो देह आहे जान्हवीच्या कुटुंबियांना दिला जातो अंतिम संस्कार करण्यासाठी. आणि जान्हवीचे आईबाबा जान्हवीचा अंतिम संस्कार करतात. परंतु त्यांना एक गोष्ट खटकते
की रात्री जे पार्टीमध्ये 15 लोक होते त्यामधील एकही व्यक्ती जान्हवीच्या अंतिम संस्कारासाठी आलेला नाही आणि ते तर सर्वजण जान्हवीच्या जवळचे मित्र होते. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये थोडीशी शंका येते की जान्हवीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून याच्यामागे नक्कीच दुसरे काहीतरी कारण आहे. आणि इकडे पोलीस पण जान्हवीचा मृत्यू नैसर्गिक नसून याच्यामागे नक्कीच दुसरे काहीतरी कारण आहे या बेतात शोध सुरू करतात. ते प्रथम काय करतात, जे रात्री पार्टीमध्ये 15 लोक होते त्यांची विचारपूस करतात, त्यांचे जे जबाब आहेत ते नोंद करण्याचा प्रयत्न करतात, नोंद करतात. या सर्वांना जबाब विचारत असताना याच्यामधीलच यशना आहुजा नावाची एक मुलगी सांगते की भागवती बिल्डिंगच्या 8व्या मजल्यावर ही पार्टी होत होती आणि श्री जो धनकर, जान्हवी कुकरेजा आणि दिया पडळकर हे या पार्टीमधील लोकांपासून वेगळे होऊन एका कोपऱ्यामध्ये बसलेले होते आणि त्या कोपऱ्यामध्ये श्री आणि जान्हवी एकमेकांना किस करत होते आणि दिया पडळकर पण सोबतच होती. तर यांचं जे कार्य चालू होतं याच्यामध्ये दिया काय करते, उठते आणि ह्या दोघांच्या समोर एक मॅट्रेस असते त्याच्यावरती झोपते. तर श्री काय करतो, जान्हवीला सोडतो आणि तिच्यासोबत जाऊन थोडासा इंटिमेट होतो. तर इंटिमेट म्हणजे काय समजणाऱ्यांना समजलं असेल. तर श्रीचं हे कार्य बघून जान्हवीला थोडासा राग येतो आणि त्यांच्यामध्ये थोडंसं भांडण व्हायला सुरुवात होते. भांडण होतं, खूप भांडण होतं तिघांमध्ये. आणि हे भांडण झाल्यावरती यशना आहुजा पोलिसांना सांगते की जान्हवीने कुणाला तरी कॉल केलेला होता रात्री 1:30च्या सुमारास आणि ती त्या कॉलवरती रडत होती. तर पोलिसांना हा प्रश्न पडतो की एवढ्या रात्री जान्हवीने कुणाला कॉल केला असेल आणि या कॉलवरती जान्हवी नक्की काय बोलली असेल. तर थोडीशी चौकशी केल्यानंतर समजते की जान्हवीने रात्री 1:40 तिच्या एका मैत्रिणीला, तिचं नाव पर्णिका, हिला कॉल केला होता. पर्णिका पोलिसांना सांगते की जान्हवी कॉल करून रडत होती आणि जे श्रीने दियासोबत हरकत केली होती जान्हवीच्या समोर ती तिला बिलकुल आवडलेली नव्हती. आणि जान्हवी पर्णिकाला हे पण सांगत होती, ना मला दियाला गमवायचं आहे ना मला श्रीला गमवायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ते लहानपणापासूनचे मित्र आहेत. तर हे सर्व जबाब ऐकून झाल्यावरती पोलीस काय करतात, जिथे पार्टी होत होती भागवती बिल्डिंग त्या बिल्डिंगमध्ये जातात आणि तिथे जाऊन थोडीशी चौकशी करतात, म्हणजे शोधाशोध करतात. जेव्हा पोलीस तिथे चौकशीसाठी जातात तेव्हा त्यांना त्या बिल्डिंगच्या 5व्या मजल्यावरती पिवळ्या कलरच्या बांगड्या मिळतात, ज्या जान्हवीने पार्टीमध्ये घातलेल्या होत्या त्या जान्हवीच्याच बांगड्या होत्या. 4थ्या मजल्यावरती जान्हवीचा एक सँडल भेटतो पोलिसांना, तर दुसरा सँडल जान्हवीच्या पायातच होता. 3ऱ्या मजल्यावरती पोलिसांना जान्हवीचा हेअर ब्रँड, इयररिंग, तसेच रक्ताचे काही ठसे, त्याचबरोबर तुटलेले केस भेटतात. जेव्हा या रक्ताचा DNA आणि केसांचा DNA टेस्ट केली जाते तेव्हा पोलिसांना समजतं की हे जे रक्त आहे हे जान्हवीचंच रक्त आहे. याच्यानंतर पोलीस श्रीच्या घरी जातात चौकशीसाठी. तिथे गेल्यावरती पोलिसांना श्रीने पार्टीमध्ये घातलेला एक शर्ट भेटतो, त्या शर्टावरती पण पोलिसांना रक्ताचे थोडेसे ठसे भेटतात. आणि जेव्हा त्या शर्टावरील रक्ताचा DNA टेस्ट केला जातो तेव्हा पोलिसांना समजतं की हे रक्त पण जान्हवीचंच आहे. तर पोलीस अजून थोडीशी चौकशी करून श्रीला आपल्या ताब्यात घेतात, त्याच्यावरती गुन्हा दाखल करतात. तर याच्या मागचं कारण असतं थिअरी प्रेम प्रकरण, म्हणजे जान्हवी आणि श्री एकमेकावरती प्रेम करायचे, दोघे एकमेकांना पसंत करायचे. परंतु मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की जान्हवीची एक मैत्रीण पण होती लहानपणाची, दिया पडळकर, ही पण श्रीवरती प्रेम करायची आणि श्री काय करायचा, जान्हवीच्या पाठीमागून तिच्यासोबत पण रिलेशनशिपमध्ये होता. त्यामुळे त्या पार्टीमध्ये जेव्हा जान्हवी आणि श्री एकमेकांना किस करत होते लगेच श्री काय करतो, जान्हवीपासून उठतो आणि जाऊन दियासोबत सेंटिमेंट होतो. हे बघून जान्हवीला खूप राग येतो, तिघांमध्ये भांडण होतं आणि हे भांडण एवढं जोरदार होतं 5व्या मजल्यापर्यंत येऊस तर हाणामारीमध्ये कन्वर्ट होतं. आणि हे असं सर्व करत 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 ते 2ऱ्या मजल्यावरती येतात आणि 2ऱ्या मजल्यावरती आल्यावरती श्री दिया दोघे मिळून ना जान्हवीला 2ऱ्या मजल्यावरून खाली ढकलून देतात. तर हे सर्व भांडण होत असताना जान्हवी पण स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करते, त्यामुळेच ना दियाला पण जखम झालेली होती आणि श्रीला पण जखम झालेली आणि ते दोघे पण ना हॉस्पिटलमध्ये गेलेले होते. हे सर्व असं तर पोलिसांना समजतं, परंतु जेव्हा पोलीस दियाला आणि श्रीला हे सर्व विचारतात, याच्याबद्दल विचारतात, तेव्हा ते साफ त्याला नकार देतात, इन्कार करतात आणि ते बोलतात आम्ही त्या रात्री पार्टीच्या रात्री नशेमध्ये होतो, दारू पिलेलो होतो आणि त्या पार्टीमध्ये त्या रात्री काय झाले हे ॲक्च्युली आम्हाला पण माहीत नाही. आणि तेव्हापासून आजपर्यंत हे केसला जवळजवळ 1 वर्ष होत आलं. अजून पण ते दोघे त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत. अजून पण ते बोलतात त्या रात्री ॲक्च्युली काय झालं हे आम्हाला पण माहीत नाही. आणि पोलिसांना पण असा कोणताच आय विटनेस म्हणजे ज्याने समोरून डोळ्याने बघितले की या तिघांचं भांडण होताना किंवा दियाला 2ऱ्या मजल्यावरून खाली ढकलून देताना पाहिलेलं नाही. त्यामुळे ही केस ना अजून चालू आहे, सुरू आहे. तर बघूया भविष्यात या केसचा निकाल काय लागतोय. मी जी ही तुम्हाला पूर्ण घटना सांगितलेली आहे हे पोलिसांना मिळालेल्या पुराव्यावरती, पार्टीमध्ये असणाऱ्या लोकांच्या जबाबावरती अभ्यास करून सांगितलेली आहे.
तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारच्या आणि काही केसेस असतील तर खाली कमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करा, म्हणजे मी त्याच्यावरती थोडासा अभ्यास करून रिसर्च करून त्या केसची पूर्ण डिटेल माहिती एक व्हिडिओ आपण बनवू. तर आता व्हिडिओ इकडे स्टॉप करूया. भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.